सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार. मी तहसीलदार वडवणी. बाहेरगावातील काही शेतकऱ्यांचे शेत पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने त्यांनी दिनांक 5/5/2026 रोजी उपोषण केले होते. रोडच्या कामासाठी असलेल्या AK शिवहरे कन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांच्यावर कडून त्यांना पीक नुकसानीचे जे आहे नुकसान भरपाई ते देण्यासंदर्भात त्यांची मागणी होती. तेव्हा त्या अनुषंगाने मी स्वतः आम्ही तिथे उपोषणस्थळी भेट दिली. उपोषणस्थळी भेट देऊन त्या शेतकऱ्यांना एक आपण बैठक घेण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या समोर एक बैठक घेण्यासाठी 12 तारीख निश्चित केली होती. 12 तारखेला आपण बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीला ते कंपनीचे कोणताही प्रतिनिधी हजर नव्हते. त्यामुळे त्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून त्यांना अजून एक वाढीव मुदत दिली होती. 14 तारखेला आपण या म्हणून तसे त्यांच्या प्रतिनिधींना कळवले होते. सर, आपण ते शेतकरी पोषणासाठी तिथे बसलेले होते, त्याला काही ठोस नीती असं आपण असोसिएशन किंवा पर्याय व्यवस्था आपण म्हणजे 100% करून दिलेले आहे शेतकऱ्यांसाठी जे बसलेले आहे. नाही, आता कसं आहे त्याच्यामध्ये पर्यायी व्यवस्था म्हणजे पीक नुकसानीच्या अनुषंगाने सध्या आपण जोपर्यंत त्यांचा इश्यू त्या कंपनीच्या प्रतिनिधीसोबत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपण तात्पुरते त्यांचं गट नंबर 119 मधलं स्टोन क्रशर आपण तात्पुरते बंद करण्यासाठी त्यांना आदेशित केलेलं सध्या. नाही, आता त्याच्या दंडात्मक कारवाईच्या बाबतीत नाहीये, कारण कसं आहे की त्याच्यात काही गौरवणीचा काही उल्लेख नाही तसा त्यांच्या निवेदनामध्ये. फक्त त्यांच्या पीक नुकसानीच्या बाबतीत आहे. पीक नुकसानीचा जो इश्यू तोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत त्यांना तात्पुरते त्यांचे स्टोन क्रशर बंद करण्यासाठी आपण त्यांना आदेशित केलं. नाही, आता ते स्टोन क्रशर बंद करण्यासाठी आपण त्यांना कळवलेलं आहे आणि कालच आपण त्यांचं पत्र काढलेलं आहे दिनांक 14/5 14/5/2026 ला. आता आज ते बंद करतील अशी माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्यांचे काय सकारात्मक चर्चा घडून आणली असेल तर त्यांनी स्वतः येऊन आम्हाला इथं तहसीलमध्ये चर्चा करावी. त्यांची जर चर्चा करायची जर इच्छा असेल तर नाही, शेतकऱ्यांच्या बाजूने आपण प्रशासन पॉझिटिव्ह आहे आणि त्यांना आपण जो आहे नुकसान भरपाई योग्य तो शासन निर्णयानुसार किंवा त्यांच्या पीक नुकसानीच्या बाबतीमध्ये त्याच्यानुसार त्यांना आपण त्यांच्याकडून देऊ भरपाई. नाही, प्रशासन सुरू आहे, त्याची सर्व जबाबदारी आहे. आणि आता त्यांनी आणि त्यासाठीच पोलीस प्रशासनाला मी तसं माहिती कळवलेलं आहे. त्यांनी थोडस तिथे जाऊन प्रेशर बंद करण्याची कारवाई करावी. आपण लेखी पत्रव्यवहार केलेला आहे, पोलीस स्टेशन असेल किंवा आपण तसा पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी आता आज ते बंद करतील अशी अपेक्षा आहे. नाही, दंडात्मक कारवाईच्या याच्यात काही, कारण त्यांनी रॉयल्टी वगैरे ते भरतात त्याच्यामुळे दंडात्मक कारवाईचा काही. आता हा कसा आहे विकासात्मक कामाचा विषय आहे आणि विकासात्मक कामासाठी आपण थोडस त्यांनी पण सहकार्य का गोष्टी असतात त्याचे त्यांनी जर समजा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला तर आपण नाही, त्यांनी आता माझ्याकडनं दिलेलं आहे. आता त्यांना जर वाटलं तर ते स्वतः येतील आणि त्यांनी स्वतः येऊन ते शेतकऱ्यांसोबत चर्चा करावी. आणि या प्रकरणामध्ये एका तालुक्याच्या दंडाधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवला असा याचा अर्थ होतो. तो त्यांचा इश्यू जर त्यांनी चालू केलं असेल तर ते पुढचा इश्यू आपण पुढे करू. पुढे योग्य ते शासन निर्णयानुसार आपण शासनाने नाही, अजून मला काही त्याचा अहवाल आलेला नाही. शासकीय अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करू.
तसे पोलिसांना आदेश दिलेले आहेत का तुम्ही? दिलेले आहेत आम्ही पोलिसांना जशा लेखी कळवले. धन्यवाद. पुढील सध्या पीक नाही तिथे त्याच्यामुळे पंचनामा कसं करणार आपण तयार अभिमान नाहीत म्हणून तरी करा ना पंचनामा. ते हे देऊ ना तसं कधी आता उन्हाळी द्या अहो माग झालं नाही साहेब ते पंचनामा ते जे आमदार साहेब हा. हो हो दादा हा करतो दादा. आम्ही स्वतः जाऊन आलो मी तिथे 4 दिवसापूर्वी आणि तिथे पाणी केली. सध्या पीक नाही परंतु आपल्याला तसा पंचनामा करू. बाकी तिथे पहिले पिकं होते ना, पहिले पिकं होते ना, नाही. बाकीचे पिकं आहेत. सध्या तिथे पीक नाही दादा. हे उन्हाळ्याचे पिकं आहेत ना सध्या बाकीचे. सध्या फक्त होरे साहेब पिकं आहेत तुमच्या आता सीताफळाचा बाग आहे एक बाजूला त्याचा करून आणतो आणि बाकीचं क्षेत्र आहे ते कोरडवाहू क्षेत्र आहे. आता सध्या पीक नाही काही. हो 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 दादा करून घेतो. तहसीलदार यांचा आदेश असताना बंद करण्याचे क्रशर बंद करण्याचा आदेश असताना या ठिकाणी पूर्णपणे चालू आहे. तहसीलदार यांनी तात्पुरतं सांगितलेलं आहे परंतु हे सगळं चालू आहे. शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होत आहे. आपण प्रत्यक्ष पाहू शकता तहसीलदार यांनी आदेश काढून सुद्धा या ठिकाणी क्रशर खडी क्रशर पूर्णपणे चालू आहे आणि यामुळं पूर्ण शेतकऱ्यांचा नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने तहसीलदारांनी उभा राहायला पाहिजे परंतु तहसीलदारांना आदेश काढून तहसीलदार मॅनेज झाल्याचा अंदाज आहे. या ठिकाणी पूर्णपणे काम सुरू आहे आणि या चालू कामामध्ये तहसीलदारांनी सांगितलेलं आहे की हे सगळं काम बंद आहे परंतु प्रत्यक्ष या ठिकाणी काम सुरू आहे आणि फक्त कागदोपत्री आदेश काढलेला आहे. मात्र या ठिकाणचं काम अद्याप बंद केलेलं नाही. ते आपण पाहू शकता. लाईव्ह दृश्य एसएम न्यूजच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह दृश्य पाहू शकता. तहसीलदार साहेबांच्या आदेशाची अविलना यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. बंद करायला दिसत आहे आणि ह्या खडी क्रशरमुळे आजूबाजूचे जे शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान इथं होत आहे. त्यांना जोपर्यंत मदत मिळत नाही किंवा बैठकीमध्ये काही तोडगा निघत नाही तोपर्यंत इथलं जे कामकाज ते स्टॉप करावं. तर आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला याची माहिती कळवलेली आहे. पण सध्या आपण इथं स्पॉटला आल्यानंतर कळालं की खदान चालू आहे आणि क्रेशर सध्या स्टॉप दिसतं पण कधी बंद केले नाही माहित नाही आपल्याला. जो गणखोरीच कायदा आहे त्याच्यानुसार होईल तिथून पुढची कारवाई. मशनी वगैरे आणि मोठाले हायवा वगैरे आढळून आले तिथे. हायवेची आपण त्यांची जी व्हॅलिडिटी लिगलिटी त्यांची काही परमिट घेतलेली ते सगळं तपासून आपण पुढची कारवाई करू. आदेश दिलेले आहेत आणि काय साहेब इथून जर ढासळलं का नाही मला ऑर्डर दिली वगैरे की तहसीलदार साहेब यांच्या वतीने खदान बंद करण्याचे आदेश दिले होते. तुम्हाला माहित नाही का? नाही सांगितलं नाही कोणी तुम्हाला? काय नाव आहे तुमचं? बजरंग शेळके. मी आदेशित केलेलं आहे बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. तुम्ही इथं काय म्हणून काम करता? सुपरवायझर. मग हे तुम्हाला माहिती आहे का नाही? आपण बघू शकता बजरंग शेळके इथं एक ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करतात परंतु याला कुठलीही माहिती नाही असं हे सांगतायत. नहीं नहीं अभी चालू था ना दादा. हम सारा नियम से काम कर रहे हैं. ठीक है. क्रशर बंद है. ठीक है. टिप्पर क्या करेंगे? दूसरी जगह थोड़ी जाने वाले, इधर ही तो आने वाले हैं. आपने नोटिस कहाँ का दिया है? नोटिस नहीं, खड़ी क्रशर भी चालू था. वैसा नहीं. और टिप्पर क्या थोड़ी सारा नियम कानून से परमिशन लेके नहीं खड़ी क्रशर भी चालू था. तोपर्यंत आम्ही क्रिशर चालू करू देणार नाही. आज शेतकरी काही काही आत्महत्या करण्याच्या वेळ आणली आहे गुत्तेदारांनी.
साहब आप ऐसा नहीं ना शेतकऱ्याची जर नुकसान होत असेल तर आम्ही रस्त्यावर जब उतरणार. तक किसानों का सवाल प्रश्न जो तुम ऐसे किसानों के बारे में तुम्ही काही बी करा म्हणजे काही बी करा म्हणजे मला ते अर्थ करा काम हो रहा है यहाँ पे कोई गलत काम नहीं हो रहा नहीं गलत का नहीं, बात नहीं कर रहे हैं। गलत नहीं, किसान है। नहीं, वो गलत किसानों के बारे में सुनो। कुछ भी करो, ऐसे क्यों बोलते हो तुम किसानों के बारे में? बोल रहे हैं आप घुमा के बात नहीं कर नहीं हम हमने किसानों के नहीं। बारे में बात कर रहे हैं। ये हम जब इधर आए थे तब चालू था ये कौन सा ये खड़ी क्रशर चालू था। दिखाओ कहाँ खड़ी कैसे चल अभी वो उधर से फोन आया। अरे भाई चालू है ना, कोई कुछ नहीं करेगा ऐसे बोल रहे हैं ना तुम। आम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन आलो. प्रत्यक्ष जाऊन तिथं आलो. आता पत्र दिलं झालं आणि ते म्हणजे आम्हाला कुठलीही माहिती नाही आणि नायब साहेबांनी स्वतः तिथे पकडले गाड्या पकडल्या सुरू असताना तुम्ही तर आदेश काढलेले बंद आहे म्हणून आणि तिथं सुरू होतं स्वतः नायब साहेबांना पकडले त्यांना. त्याच्यात काय आहे? म्हणजे काय सांगता काय पकडलं तुम्हाला काय पकडलं हो गाड्या चालू होत्या म्हटलं सुरू काढणं चालू होतं खदानीमध्ये दगड काढून त्यांना दिलं ना आपण. नाही ते म्हणले चालू पत्र दिलंय. नाही, मग चालू कसं काय चालू कसं आता मी काय सांगणार त्याच्यानंतर तुम्ही पुढची कारवाई काय करणार याच्यावर? आता त्यांनी पहिले येऊन द्या ना, थोडं वेळ द्यावा लागेल. वेळ नाही आज समजा एका शेतकऱ्याला 1 एकर 1.5 एकर शेती त्याची त्याच्यामध्ये सगळा कुकुड आहे. आम्ही पीक नुकसानीचा जो आहे पंचनामा करून देऊ आणि पीक नुकसानी 4 महिन्यातून जीटीएस मोजणी का झाली नाही? इतिहास मोजणी झाली आहे, त्यांनी त्याचे रॉयल्टीचे पैसे भरलेले खडण खाल्ली त्यांनी नाही. बंद करण्याचे आदेश त्यांनी माझ्याकडे जो अहवाल आला त्याच्यानुसार त्यांनी ते रॉयल्टीचे पैसे भरले. मी काय करा साहेब सगळ्यांनी तुम्ही तुम्ही काय करा कॉल करा आणि ते काय प्रश्न लवकर सांगा. नाही तर बोलून घ्या. वेटीच त्याला लावावं लागेल फोन. साहेब प्रश्न असा आहे आता त्यांनी त्याची परमिशन घेतली होती. आता त्यांनी जे रॉयल्टीचे पैसे सर भरलेले आहेत त्यांनी. हा शेतकऱ्यांचा पीक नुकसानीचा आहे. जो पहिले पीक नुकसानीचा जे पंचनामा आहे तो पंचनामा झाल्यानंतर आम्ही त्यांना कळून देऊ इतकं नुकसान झालं, आपण आपल्या स्तरावरून याची पेमेंट अदा करण्यात यावी. तुम्ही मिनिमम शेतकऱ्यांना किती पैसे भेटून द्या मोबाईलला? आता ते शासन नियमानुसार आमच्याकडे जे आहे व्हॅल्यू नुसार आम्ही कळून देऊ. काम चालूच आहे ना. आपण करणार आहे. तुमचे आदेश काल 2 वाजता निघले. 2 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत आम्ही त्याला मुदत दिली किंवा तुमचं पत्र पोहोचलं नाही. पण संध्याकाळी 6 वाजता विषय चालू होतो. ह्याचं काय? बघायचं का आम्ही तिथे जाऊ? ते तुम्ही ठरवा. आम्ही नाही बघणार. पिकाच्या नुकसानीच्या बाबतीत आहे. पिकाच्या नुकसानीचा पंचनामा जो होईल ते शासकीय नियमानुसार ते होईल आणि त्याच्यानुसार त्यांना कळवून देऊ. पंचनामा होईल तो पंचनामा. पंचनामा झाला नाही मग तुम्ही कसं मला पंचनामा झाला? पंचनामे कसे झालेलं आहे कृषी विभागाचं बाकी आता कृषी विभागाचा बाकी आहे. कृषी विभागाचा पंचनामा झाल्यानंतर आम्ही तो तरी होणार पंचनामा कृषी करू. विभागाचा पंचनामा तरी होणार. हा आता होईल ते 1-2-3 दिवसात होईल. बंद राहील. तोपर्यंत काम चालू राहणार का? तोपर्यंत पण करायला सांगितलं. साहेब आता प्रत्यक्ष काम सुरू होतं. आम्ही जेव्हा आता गेलो तेव्हा प्रत्यक्ष काम सुरू होतं. साहेब हे संदर्भात काही पोलिसांना सांगितले का? माहिती दिली का पोलिसांना हे संदर्भात? आता आपण बंद करण्याचे आदेश दिले. परंतु समजा त्यांनी सुरू केलं काय केलं तर त्याच्या आपण काय कायदेशीर कारवाई करणार? आता त्यांनी जर यावर काय केलं असेल तर पुढची शासकीय नियमानुसार कारवाई करू. काय जे नियम आता गाडी कोर्टला गेला होता ते वाहन सोडून पळले. म्हणजे पोकलेन वगैरे सुरू असते. वाहन सोडून मोठाले 2-4 हाय वाहन पोकलेन सोडून ते ड्रायव्हर पळून गेले. आता वाहनावर काय कारवाई होणार? वाहनाचा काही विषय नाही ना. कोणती कारवाई करणार? काय करावं? वाहनाचा विषय नाहीये आपला, फक्त शेतकऱ्याचा पीक नुकसानीचा विषय. पीक नुकसानीचा पंचनामा करून आम्ही त्यांना कळवून देऊ. सरांचं म्हणणं असं आहे, खालावून चालू आहे. त्याचं संबंध नाही, त्याची परमिशन द्यायची नाही. फक्त त्यांचं क्रेशर आणि पिकाचं हे त्याची जी मागणी आहे ती याच्या संदर्भात आहे, पीक नुकसानी संदर्भात. 2-3 दिवसात होईल तो पंचनामा आणि त्याच्यानुसार करून देऊ.
तरी मिळेल नुकसान भरपाई शेतकऱ्यांना. आता ते त्यांच्यावर डिपेंड आहे. तुम्ही त्यांना सांगितलं आम्ही तर त्यांना पीक नुकसानीचा जो पंचनामा आहे तो त्यांना देऊ, बाकी काय त्यांनी बघावं काय कंपनी आळा करायची. कंपनीला करून देऊ. या ठिकाणी आपण तहसील असताना सकाळी आणि तहसीलदार साहेबांची येते क्रेशर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वेळोवेळी साहेबांनी उत्तर दिले, परंतु ठोस भूमिका कुठलीच नाहीये. कारवाई करतो म्हणताय, शेतकऱ्याला मदत देतो म्हणताय, सुरक्षेसाठी म्हणून मात्र बोलवली तशी. यांचं म्हणणं की सोबत नाही तसं नाही ना, ज्युडिशियल काही जमतोय ना. एसपीने कलेक्टरने मुख्य आदेशामध्ये आहे का नाही? हो थांबा जरा, सांगा करा करा. बात करेंगे शेतकरी उनसे बात नहीं करेंगे. त्यांच्यामध्ये शेतकरी समोर पाहिजे. आपण समोर बसू ना, समोर बसू ना. सामने सामने ने कल भी बुला था, परसों बुला था, कोई आदमी नहीं आया। कल आदमी आया था हमारा जो उसके बाद उन्होंने झगड़े किया, अगर पहले थी तो बात अलग थी। अच्छा, दूसरी बात, अभी हमने ये फैसला किया है एनडीआरएफ का जो है सरकारी जो है रेट के हिसाब से हम उसका पंचनामा करके आपको देंगे। आप उनको बात करिए, आपको जो होगा वो आप उनको भी दीजिए। आगे सबको जो चल मतलब उनका थोड़ा तकलीफ मिलना चाहिए। पंचनामा होगा उसमें डिसाइड करेगा काम हुआ है नहीं हुआ है। पंचनामा के बाद डिसाइड पंचनामा बाकी है। सरकारी जो नियम पंचनामा करा, लेकिन बिना पंचनामा की ऐसा नोटिस देना है कैसा है? बिना पंचनामा के आप नोटिस दे दिए बंद कर दो। पंचनामा जो है पहले तो आपने बात करके थे जो बात करने के लिए हमारा जो अधिकारी रिप्रेजेंटेटिव ऑफिसर है वो इधर सामने आया था। वो हमारे पास नोटिस में है, सबके रिटर्न में है, वो अधिकारी गए, 2 आदमी है हम इधर यहाँ पे। हाँ, उसमें से एक आदमी यहाँ पे आया था। तो ये बात करना होगा कि बात करनी नहीं, वो बात अच्छी नहीं बात कल हम उसके बाद वो तो कुछ बात करना ही नहीं ना। नहीं सर, ऐसा नहीं है, बात करने नहीं है। आपसे आपने बुलाया था, बात करने इनका कुछ मसला है, हमारा कुछ मसला है। हम रेगुलर वहाँ पे मेंटेनेंस कर रहे हैं, जो भी 2 लोग उड़ रहा है, लेकिन या विदाउट नोटिस आपने प्लांट को जो है बंद करने की नोटिस दे दी। फोटो उत्तर देते, त्यामुळे त्यांना बी मदत करता येत नाही. पंचनामा करायचं काम हे संबंधित कृषी विभागाचं असतंय, परंतु पंचनामा नाही केल्याशिवाय ह्यांना बी मदत नाही करता येणार. हे पण आहे खरं, पण पंचनामा कधी होणार? चालू झालं नाही पाहिजे. सर ये मामले हमारे काम है, आप अचानक से ऐसे बंद नहीं कर सकते कि आप बंद कर दे अचानक से। नया नोटिस किया, कितना नेशनल का लॉस होगा, ये सारी समस्या है। मेरे इतने सारे आदमी ऐसा बैठ गए हैं, वो रिस्पॉन्सिबिलिटी सर किसकी रहेगी? आप थोड़ा सा समझो, आप पंचनामा करो, पंचनामा सब क्या है ये मंडा पे ट्यूसडे का आपका मीटिंग को आने वाले थे, आपसे कोई नहीं है। आप उसके बाद दूसरा जो डेट दिया उसमें नाही नाही, उनकी पहचान होते ना, लेटर लेके आए थे आमदार साहब. पहले आया था लेटर, आपको भी पता है। आमदार साहब का आदेश है ना, आदेश के हिसाब से सिर्फ चौकसी करके कार्रवाई करो, आदेश है, ऐसा कुछ नहीं कि बंद करो. ठीक है। मग त्यांनी चौकसी करून आदेश करा ना, बरोबर आहे. चालू ना, तो कोई पंचनामा होगा, आप फार्मर्स के लिए जो भी जो रिलीफ देना चाहते हैं वो आपके हिसाब से दीजिए, लेकिन मैं गवर्नमेंट के नियम के हिसाब से करूंगा और आपको दे दूंगा। आपको गवर्नमेंट का जो वो आप हुआ कि नहीं वो आप चेक करो, पंचनामा करो, फिर उससे लेकिन जल्दी करेंगे तभी आप ये करना पड़ेगा. पंचनामा करेंगे वो कितने महीने से होगा? आज शुक्रवार है, संडे के 5 तारीख को जो वो क्वेश्चन पे बैठे थे, उसी वक्त मैंने लेटर लिखा था उनको, तालुका कृषि अधिकारी को, इसका तत्काल पंचनामा को दिल्ली लिखा है। हाँ, वो कम से कम वो आके गए थे शायद, उसने देखा वहाँ क्या हुआ था, लेकिन उनका कहना था कि वहाँ पे कोई फसल नहीं, कोई पिक नहीं है, कोई पिक नहीं है, उसका तो देखो ना। ठीक है सर